सुनो घंटी बजी स्कूल की चलो। तुम्ही आपल्या वर्गासाठी, वर्गातल्या साहित्यासाठी, वर्गाच्या शिस्तीसाठी जे नियम तयार करणार आहात आणि ते नियम तुम्हाला स्वतः विद्यार्थी म्हणून तयार करायचे आहेत. तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ देत आहे. 5 मिनिटांमध्ये तुम्ही वर्गासाठी कोणते नियम असावेत याबाबत प्रत्येकाने वेगवेगळे 5 नियम तयार करायचे. एकमेकाचं बघायचं आहे. नियम तुम्ही ठरवणार आहात आणि त्या नियमाचं तंतोतंत पालन सुद्धा तुम्हालाच करायचं आहे. बघूया, वेळ होते सुरू आता. 5 मिनिटांमध्ये तुम्ही ते लिहायचं आहे. ओके. प्रत्येकाने तुम्ही लिहिलेले 5 नियम हे वाचून दाखवायचे आहेत. वर्ग स्वच्छ ठेवणे, वर्गात गोंधळ करू नये, बेंचावर उड्या मारू नये, वहीचे पेजेस फाडू नये, वर्ग तोडफोड करू नये. खुशी, हा वाच. वर्गातलं साहित्य तोडू नये नाही, वर्ग स्वच्छ ठेवावा, दररोज झाडून काढावे. लिंबाजी, वाच. वर्गातले साहित्य मोडू नये, वर्ग नेहमी स्वच्छ ठेवावा, कपाटातले पेपर फाडू नये, वर्गात हा, दुर्गा हंबर्डे. वर्ग स्वच्छ ठेवावा, वर्गात काही तोडातोडी करू नये. संकेता. वर्गातील साहित्य खराब करू नये, दररोज वर्ग स्वच्छ करावा, वर्गात वहीचे पेजेस फाडून टाकू नये, वर्गात धिंगामस्ती करू नये, वर्गात पेटीला कपाटाला हात लावू नये. वैष्णवी. कचरा करू नये, वर्गामध्ये चपला आणू नये. नेहमी स्वच्छ ठेवावा, वर्गातल्या वस्तूंची तोडफोड करू नये, वर्गात बेंचवर चांगले बसावे, वर्गात हे सर्व नियम आहेत. हे तुम्ही स्वतः तयार केलेले नियम आहेत. त्याच्यामधले महत्वाचे 6 नियम आपण घेतलेले आहेत. त्याच्यातले हे सर्व नियम कोणी तयार केले रे? आम्ही केले, म्हणजे तुम्ही केले विद्यार्थ्यांनी. आता हे 6 नियम तुमच्या समोर वाचून दाखवतोय. वर्गात कचरा करू नये, वर्ग स्वच्छ ठेवावा, हा सर्वांनी नियम पाळायचा. पाळणार? वर्गात शिस्त पाळावी. पाळणार? वर्गातील साहित्याची नासधूस करू नये. बघा, हे सर्व साहित्य तुमच्यासाठी आहे. त्याचा वापर करायचा, व्यवस्थित वापर करायचा. वापर केल्याच्या नंतर जे साहित्य ज्या पेटीतून घेतलंय, ज्या बॅग मधून घेतलंय, त्या पॉलिथिन मध्ये जशा तसं व्यवस्थित साहित्य ठेवायचं. त्याची नासधूस किंवा मोडतोड करायची नाही. हे नियम सर्वांनी पाळणार. परिपाठानंतर किंवा मध्याह्नानंतर वेळेवर वर्गात बसावे. म्हणजे परिपाठ झाल्यानंतर सुद्धा काही विद्यार्थी वर्गाच्या बाहेर दिसतात. मध्याह्नानंतर दुपारची जेवणाच्या नंतर म्हणजे टोल वाजला की काही जणांना म्हणावं लागते वर्गात बसा. बाकी वर्गाचं शिस्तीपेक्षा आपण आपल्या वर्गाचे नियम बनवलो. आजपासून तुम्हाला कुठल्याही सरांनी न म्हणता तुम्ही वेळेवर वर्गात बसलं पाहिजे. करणार? त्याच्यानंतर शिक्षकांची परवानगी न घेता वर्गातून बाहेर जाऊ नये. जसे काही विद्यार्थी दुपारी सुट्टीमध्ये न सांगतात निघून जातात, त्यांचे दप्तर इथंच राहतात. हे बरोबर आहे का? हा नियम इथून पुढे कोणी मोडणार नाही. आणि शेवटचा नियम आहे, परिपाठाला सर्व विद्यार्थी नियमित उपस्थित राहावे. म्हणजे कोणत्याही वर्गाचा परिपाठ असो, आपला परिपाठ सुरू झाल्यानंतर आपण उशिरा येऊन वर्गात दप्तर ठेवा, पुन्हा राष्ट्रगीत सुरू आहे, पुन्हा बाहेर कुठेतरी थांबायचं. तर आपण नियम करूया आणि या नियमाचं पालन तुम्ही स्वतः सर्वांनी आपण पाळायचं आहे की परिपाठाला सर्वात अगोदर म्हणजे सर्वांनी वेळेवर यायचं. आणि परिपाठ सुरू होण्याच्या अगोदर आपले दप्तर वर्गामध्ये ठेवून आपण रांगेमध्ये उपस्थित उभा राहिलं पाहिजे. हे सर्व नियम पाळणार? व्हेरी गुड.